काजल धोत्रे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. आजपासून मी छोटे छोटे व्हिडिओज म्हणजे ब्लॉग्स बनवायला सुरुवात केली आहे. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे तुमच्यासाठी सेल्फ मेकअपचा. तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे माझं सेल्फ आणि एकदम मिनिमम आणि कमी प्रोडक्टमध्ये करणार आहे. तर चला वेळ न वाया घालता आपण सुरू करूया सेल्फ मेकअप. तर मी पहिला फेस वॉश केला आहे, मग अशी उशीर वेळ झाला, बट आता मी वेट वाईपनी थोडं क्लीन करून घेणार आहे मी फेसला. तर चला फेस क्लीन करून घेऊया. व्यवस्थित क्लीन असं फेस करून घ्यायचं आहे. एकदम असं कमी प्रोडक्टमध्ये तुम्हाला आज मी मेकअप दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता की मी फेस असं क्लीन करून घेतलेला आहे. तर एकदम कमी आणि रेग्युलर जसं रेग्युलर मेकअप म्हणतो आपण, म्हणजे डेली वेअर मेकअप तसा करणार आहे, सिम्पल आणि सटल मेकअप. तर त्यासाठी मी फर्स्ट मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. तर मी मला हे एक मॉइश्चरायझर खूप आवडतं आहे फ्लिकाचं. तर आज मी हे यूज करणार आहे. हे मॉइश्चरायझर मला इतकं आवडतं ना, याचं मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता. एक मिनिट, एकदम हायड्रेटिंग अशी स्किन दिसते आहे. छान असं मर्ज करून घ्यायचं आहे, डोळ्यांच्या खाली डोळ्यांच्या वरतून वगैरे छान असं अप्लाय करायचं आहे मॉइश्चरायझर. आणि नेकला बिलकुलही सोडायचं नाही, नेकही इन्क्लूड करायचं आहे. जेवढं तुम्ही फेसवर हे कराल नेकला पण तेवढंच हायड्रेटिंग ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे मॉइश्चरायझर किती छान आहे, एकदम असा ड्यूई इफेक्ट आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा एकदम ड्यूई इफेक्ट आहे. तर ह्यानंतर आपण करणार आहे स्किन करेक्टिंग. मेकअपमध्ये स्किन करेक्टिंग हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे. तर आज मी टू फेसेसच्या कन्सिलरने करेक्टिंग करणार आहे. टू फेसेसच्या कन्सिलरने तुम्ही पाहू शकता माझ्या फेसवरती फक्त थोडेफार कुठे पिंपल्सचे डाग वगैरे आहेत आणि थोडेफार आणि थोडे डार्क सर्कल्स आहेत. तर ते हाईड करण्यासाठी मी कन्सिलर टू फेसेसचे कन्सिलर यूज करत आहे. तर हे जरा केसमध्ये येत आहेत. तर हा किती क्यूट असा बेल्ट आहे. तर या माझ्या फ्रेंड आरतीताई UKला असतात, त्यांनी माझ्यासाठी हा गिफ्ट केलेला आहे. ओके, आरतीताईंनी हा असा सुंदर असा आणि क्यूट असा मला हेअरबँड गिफ्ट केलेला आहे. तर आता आपण कन्सिलिंग करून घेऊया. तर आता मी कन्सिलिंग करत आहे, तुम्ही पाहू शकता. ते आहे आणि थोडंसं माउथच्या अराउंड थोडंसं वाटतं आहे. तर इकडे जर तुम्ही स्किन करेक्टर करत नसाल आणि डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय करत असाल तर तुमचा मेकअप ग्रे पडणार आहे. आणि स्किन करेक्टिंगने तुम्ही तुमच्या फेसवरचे प्रॉब्लेम हाईड केले नाही तर तुम्ही फाउंडेशन लावल्यानंतर ते तुमचे प्रॉब्लेम्स दिसणार आहेत फेसवरती, व्यवस्थित हाईड होणार नाही आहेत. त्यामुळे स्किन करेक्टिंग करणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तर स्किन करेक्टिंग करायला मेकअपमध्ये विसरायचं नाही. तुम्ही पाहू शकता. थोडंसं फोरहेडला मला टॅन आहे नॉर्मली, तर मी इथे करेक्टिंग करत आहे. अंडर आयला व्यवस्थित करेक्टिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. तर आपलं करेक्टिंग कंप्लीट झालेलं आहे. तर थोडंसं ब्युटी ब्लेंडरने त्याला थोडंसं ब्लेंड करते. तुम्ही पाहू शकता माझ्या स्किनवरचे थोडे प्रॉब्लेम्स हाईड केलेत मी. तर आता थोडंसं लॉंग लास्टिंग आपला बेस राहावा यासाठी चांगल्या प्रकारचं फाउंडेशन यूज करावं. तर मी आज यूज करणार आहे नार्स फाउंडेशन. नार्स फाउंडेशनवरती मी आज बेस करणार आहे एकदम आणि एकदम कमी क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. तुम्ही
पाहू शकता किती छान असं कव्हरेज आहे नार्स फाउंडेशनचं. व्यवस्थित असं थिन लेअर तुम्हाला अप्लाय करायचं आहे फेसवरती. छान असं सगळीकडे ब्लेंड करून घ्यायचं आहे फाउंडेशन. अंडर आयला, डोळ्यांच्या वरती. सगळीकडे व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे, कुठेही त्याची वाटता नाही पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता नार्स फाउंडेशनचं कव्हरेज किती छान आहे. एकदम कमी क्वांटिटीमध्ये फाउंडेशन यूज करायचं आहे. मी एक छोटा मिरर घेते. तर तुम्ही बघू शकता की मी सगळीकडे असं व्यवस्थित असं फाउंडेशन ब्लेंड करून घेतलं आहे, नेकलाही लावला आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम कमी क्वांटिटीमध्ये यूज केलं आहे मी फाउंडेशन. कमी क्वांटिटीमध्ये फाउंडेशन यूज केलं आहे. तुम्ही पाहू शकता डोळ्यांवरती थोडं व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. ओके, तर आता मी यूज करणार आहे ब्लशर. मी ते लिक्विड ब्लश यूज करणार आहे. तर मी एकदम नॅचरल आणि असं सटल लुकसाठी मी रेअर ब्युटीचं ब्लश यूज करणार आहे. ब्लश म्हणजे टिंट आहे, लिक्विड ब्लश. तर तुम्ही पाहू शकता किती एकदम व्यवस्थित असं हे ब्लश अप्लाय झालं आणि एकदम नॅचरल असं, कुठेही जास्त नाही कमी नाही. तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल असं ब्लश अप्लाय झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आता मी पावडर लॉकिंग करणार आहे. तर मी लॉरा मर्सियरचे म्हणजे आपल्या बेस्ट लॉंग लास्टिंग टिकवण्यासाठी छान अशी पावडर लॉकिंग करून घ्यायची आहे. तर मी लॉरा मर्सियरची ट्रान्सल्युशन पावडर यूज करत आहे. तर मी थोडंसं अंडर आईजला क्रीज आलं आहे, थोडंसं कवर करून त्याला व्यवस्थित ब्लेंड करून तिथे पावडर लॉक करणार आहे, म्हणजे माझ्या क्रीज कवर होते. तर मी पिझ्झा पफचा वापर करते आहे. तुम्ही पाहू शकता डिफरन्स दोन्हीमध्ये. इकडे क्रीज दिसत आहे, तिकडे नाही दिसत. त्यामुळे पावडर लॉकिंगच्या पहिले तुम्हाला क्रीज व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे आहे. ओके, तर आता स्माइल लाईन्स. तर आता पूर्ण फेसवरती मी पावडर लॉकिंग करून घेणार आहे. पावडर लॉकिंग व्यवस्थित छान अशी करून घ्यायची आहे पूर्ण फेसला. पावडर लॉकिंग जेवढी तुम्ही छान पद्धतीने कराल तेवढा तुमचा बेस लॉंग लास्टिंग राहणार आहे. पाहू शकता मी खूप अशी पावडर लॉकिंग करते आहे. डोळ्यांच्या वरती पावडर लॉकिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे. सगळीकडे व्यवस्थित अशी पावडर लॉकिंग करायची आहे. आणि आता पूर्ण फेसवर पावडर लॉकिंग व्यवस्थित करून घेतलं आहे. तर पावडर ब्रशने एक्स्ट्रा पावडर रिमूव्ह करत आहे. तुम्ही पाहू शकता की माझी पावडर लॉकिंग झालेली आहे. तर आता आपण आयब्रो डिफाईन करणार आहोत. तर मी आयब्रो डिफाईन करत आहे.
प्रोडक्ट बसलेलं राहते आपल्या डोळ्यावरती. तर मी पी एस सीचं जेल आयब्रो डिफायनर यूज करत आहे. मला एकदम असं नॅचरल आयब्रोज आवडतात, जास्त डार्क नाही. तर तुम्ही दोन्हीमध्ये डिफरन्स पाहू शकता की कसे दिसत आहेत आयब्रोज. पहा, मला असं जास्त डार्क आयब्रोज बिलकुल नाही आवडत आहे. मला एकदम नॅचरल हवे असतात. तुम्ही पाहू शकता दोन्हीमध्ये डिफरन्स किती छान असे आयब्रो डिफाईन झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता माझा आयब्रो डिफाईन करून झालेला आहे. म्हणजे असताना आयब्रो थोडे थिन आहेत. तर आयब्रो डिफाईन करून झालेला आहे. तर आता मी थोडंसं आईला म्हणजे रेग्युलर बेसिसला तर मी आय मेकअप नाही करत आहे, पण आज एक शेड लाईट तर ब्राऊनमध्ये एकदम लाईट शेड अप्लाय करणार आहे. एकदम लाईट शेड ब्राऊन फॅमिलीमधून. ओके, तुम्ही पाहू शकता. ओके, तर आता मी थोडंसं लायनर नाही लावणार आहे, लिक्विड लायनर फक्त नॉर्मली स्मच करणार आहे जेल लायनरने. तर मी शॉपरेलचं जेल लायनर यूज करते आहे. नॉर्मल स्मचिंग करायला मला मोस्ट ऑफ स्मचिंग खूप आवडतं. तर मी थोडं जेल लायनर लावून घेतलेलं आहे. एकदम स्मॉल ब्रशने असं मी त्याला स्मच करणार आहे. तुम्ही पाहू शकता असं सिंपल असं स्मचिंग करून घेतलं आहे. तर दुसऱ्या वेळेलाही करणार आहोत आपण. तुम्ही पाहू शकता सिंपल असं स्मचिंग करून झालेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आता लॅशला मी मस्कारा यूज करत आहे. तर मी फेरारुशीचा मस्कारा यूज करत आहे. तुम्ही बघू शकता हा मस्कारा किती छान आहे. तर मस्कारा अप्लाय करून झालेला आहे. लोअर लॅशला पण अप्लाय करते मस्कारा.
पाहू शकता की मस्करा अप्लाय करून झालेला आहे. तर मी आता काजळ अप्लाय करणार आहे, लिक्विडचं काजळ. काजळ लावलं की माझ्या डोळ्यामध्ये खूप पाणी येतं पहिल्यापासूनच. खूप असं पाणी यायला लागलं आहे माझ्या डोळ्यातून. तुम्ही पाहू शकता मी काजळ अप्लाय करत आहे. तर तुम्ही पाहू शकता काजळ लावलं की मला असंच होतं, डोळ्यातून पाणी तरी येतं, नंतर सर्दी तरी गळायला सुरुवात होते. तर आपलं काजळ लावून झालेलं आहे. तर आपलं काजळ अप्लाय करून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हा मेकअप झालेला आहे कंप्लीट. तर आता आपण लिपस्टिक आणि थोडंसं पावडर ब्लश मी अप्लाय करणार आहे वरती, नॉर्मली पावडर ब्लश. ओके, जसं आपण आता पावडर लॉकिंग केली तसंच आपला बेस लॉक करायला आपल्याला फिक्सिंग स्प्रे पण खूप इम्पॉर्टंट असतो. तर मी लॉरियल पॅरिसचा फिक्सिंग स्प्रे यूज करणार आहे. लॉरियल पॅरिसचा संपलेला आहे, तर माझ्याकडे आता क्रायलॉनचा पण आहे, बट क्रायलॉन यूज करेन मी आता. खूप स्ट्रॉंग असा स्मेल आहे क्रायलॉनचा, बट बेस्ट मेकअप फिक्सरमध्ये एक आहे तो. तर तुम्ही बघू शकता माझा बेस लॉक झालेला आहे. आता आपण अप्लाय करणार आहे लिपस्टिक. आता मी लिपस्टिक अशी न्यूडमध्येच करणार आहे. तर पहिले मी लिप लायनर अप्लाय करणार आहे. तर मी स्विस ब्युटीचे लिप लायनर पेन्सिल यूज करत आहे. कुठे ठेवला मी आता. लिप लायनर अप्लाय करून झालेला आहे. तर आता मी अशी ही न्यूड लिपस्टिक अप्लाय करत आहे. मला हा खूप ही लिपस्टिक आवडते, एकदम लाईट वेट आहे. तर तुम्ही पाहू शकता लिपस्टिकचा शेड हा खूप माझा फेवरेट आहे हा. तर आता माझा बेस आणि मेकअप मी रेडी आहे. आता माझा मेकअप रेडी झालेला आहे. तर आता एकच गोष्ट राहिली ते म्हणजे लिप ग्लॉस, वन ऑफ माय फेवरेट. तर आता मी लिप ग्लॉस अप्लाय करत आहे. तर मी कशी दिसते तुम्ही पाहू शकता की मी कशी दिसते. तर माझा मेकअप रेडी झालेला आहे. आणि हां हो, याच्याशिवाय तर हे इनकम्प्लीट आहे. थोडी तिरकी झाली वाटतं. तर तुम्ही पाहू शकता किती तिरकी झाली माझी. पाहू शकता तुम्ही कशी दिसते मी. माझा लुक कंप्लीट झालेला आहे. आणि हां, कोणतीही रिंग लाईट यूज न करता नॅचरल लाईटमध्ये तुम्हाला मी हा माझा मेकअप दाखवत आहे. तर कसं वाटतं, कशी दिसते मी, कसं झाला मेकअप. एकदम कमी प्रोडक्टमध्ये आणि मिनिमल प्रोडक्टमध्ये हा मी मेकअप केलेला आहे. तर असाच मी हा रेग्युलर मेकअप करत आहे. पण आज मी फाउंडेशन म्हणजे विथ फाउंडेशन यूज केलेला आहे. आणि तुमच्यासाठी असे मी नवीन व्हिडिओज घेणार आहे विदाउट फाउंडेशन. मी तुम्हाला सेल्फ मेकअप दाखवणार आहे. तर आजचा हा लुक कसा झाला आहे नक्की सांगा मला. आणि
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, मेकअप कसा झाला आणि मी कशी दिसते हेही नक्की कळवा.